नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटकीच्या डाळीचा डाळ कांदा. अगदी झणझणीत असा मटकीच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर इथं मी मटकीची डाळ घेतलेली आहे. तर ही मी निवडून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला ही डाळ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ही डाळ मी 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे. तर हे बघा, मटकीची डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि आता मी या डाळीमध्ये पाणी टाकणार आहे आणि ही डाळ मी 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर हे बघा, 15 मिनिटे मी ही मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे. तर ही डाळ छान अशी भिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर या डाळीला भिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर मी 15 मिनिटासाठी भिजवून घेतली होती. तर आता मी डाळ कांदा बनवण्यासाठी इथं घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर कांदा थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे या डाळ कांद्यामध्ये कांदा भरपूर असला की डाळ कांदासुद्धा खूप छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर डाळ कांदा बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. सुरुवातीला मी कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर तेल गरम करून घेतलेलं आहे मी व्यवस्थित. आता मी सुरुवातीला टाकणार आहे मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. तर मोहरी सुद्धा छान तडतडली आहे. आता मी याच्यामध्ये टाकते थोडंसं जिरं. आता टाकणार आहे लसूण, बारीक चिरलेला कांदा. कांदा मी थोडासा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. डाळ कांद्यामध्ये कांदा थोडासा मोठा असला की छान लागतो. कढीपत्ता सुद्धा मी टाकलेला आहे. आणि सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. अतिशय चविष्ट असं मटकीच्या डाळीचा डाळ कांदा तयार होतो. तर हे बघा, कांदा व्यवस्थित सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर हे बघा, कांदा सुद्धा मी हलकासा मऊ होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्याला खूप जास्त करपवायचं वगैरे नाही, म्हणजेच सोनेरी रंग येईपर्यंत वगैरे असं काही भाजायचं नाही आहे आपल्याला. तर कांदा छान असा भाजलेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एक टोमॅटो जो कट करून घेतलेला आहे तो. टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटो सुद्धा छान असा मी मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले. तर सुरुवातीला मी टाकणार आहे हळद. आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते टाकते मी. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर डाळ कांदा थोडासा तिखट असला की छान लागतो, त्यासाठी मी 2 चमचे घेतलेले आहेत लाल तिखटाचे. आणि आता मी टाकणार आहे थोडंसं सुके खोबरं आणि लसूण टाकून ते कूट बनवून ठेवते. हे कूट आहे. तर आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मीठ आपण लास्टमध्ये टाकणार आहोत, म्हणजे ज्यावेळेस आपण यामध्ये पाणी टाकतोय त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत, म्हणजे मिठाचा अंदाज समजतो. तर आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. तर मी छान असं सगळे मसाले कांद्या आणि टोमॅटोसोबत भाजून घेतलेले आहेत. आता मी याच्यामध्ये टाकते भिजवून घेतलेली मटकीची डाळ. तर मटकीची डाळसुद्धा मी 1-2 मिनिटे या कांदा टोमॅटोसोबत म्हणजेच मसाल्यासोबत परतून घेणार आहे. तर हाताने सगळी व्यवस्थित डाळ मी काढून घेते सुरुवातीला. आणि हे बघा, व्यवस्थित आपल्याला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे.
2 मिनटं मसाल्यामध्ये डाळ परतली की डाळीची टेस्टसुद्धा छान लागते. तरी बघा 1-2 मिनिटे मी ही डाळ अशीच या मसाल्यांसोबत परतून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. तर मी खूप जास्त सुक्का असा डाळ कांदा करणार नाही, थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ठेवणार आहे. तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता, किंवा जर तुम्हाला सुक्का डाळ कांदा करायचा असेल तर थोडंसं पाणी कमी टाकलं तरीसुद्धा चालेल. मी सुरुवातीला 1 ग्लास पाणी घेतलं होतं, मी आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे शिजल्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये राहील. तर ही डाळ आपण भिजवून घेतली होती, त्यामुळे शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही या डाळीला. तर हे बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकून घेते. अगदी थोडीशी कोथिंबीर मी आत्ता टाकणार आहे, आणि थोडी कोथिंबीर मी नंतर डाळ कांदा शिजल्यानंतर सुद्धा टाकणार आहे. हे परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि हा डाळ कांदा जो आहे तो मी 4-5 मिनिटे शिजवून घेणार आहे व्यवस्थित. हे बघा डाळ कांदा छान असा मी शिजवून घेतलेला आहे. तर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही केलेला मी हा डाळ कांदा. तर तुम्ही बघू शकताय किती छान दिसतोय. तर थोडंसं याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण मी अगदी थोडंसं म्हणजे 2 चमचे मी याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकते. हे परत एकदा मी मिक्स करून घेते. तर शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेतलं आहे, आणि 1-2 मिनटं मी परत हा डाळ कांदा शिजवून घेणार आहे. तर हे बघा तयार आहे मटकीच्या डाळीचा डाळ कांदा. तर अगदी झणझणीत असा हा डाळ कांदा तयार होतो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा डाळ कांदा एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या ज्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील. चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं मटकीच्या डाळीचा डाळ कांदा.